श्री काशीखंड अध्याय 52। श्री गणेशाय नमः। आता तो कैसा पंचमहादोषी जो विभूतीने नेला कैलासी। स्वामी म्हणे अगस्ती ऋषी तो ऐका आता। दंडकारणी दक्षिण देशी ओलागर नगर पुण्यपुरुषी ते पूर्वी नेली शिवे कैलासी ते कथा सांगो आता। तेथे मधुरशया नामे ब्राह्मण ज्ञातिभ्रष्ट होता वेदविहीन महादुराचारी पितृघ्न पंचमहादोषी तो। जय तो उद्भवला मात्र उदरी तैसूत झाला कुयोगावरी आणि त्याचे जन्मदिनांतरी होते अशुभ लग्न। ऐसा तो द्रोही झाला सप्तव्यसनी तो ज्ञातिभ्रष्ट केला गोत्रजांनी गोहत्या ब्रह्महत्या मात्र गमनी इत्यादी पंचमहादोषी। त्यासी जन सांगती सिद्धयोग परितोण सांडी अमार्ग जैसा दिव्यांबरे सांडोनी मातंग मस्तकी घाली धुळी। असो आता तयाचा दोषाचार भोवता उदकी निभिजे पाथर जैसा युक्षु जवळी पांगार न घेईची गुण जैसे क्षीरामृते प्रक्षाळिता शिष्ट परिते न घे क्षीर स्वभाव दग्ध काष्ट तैसा बहुप्रकारे उपदेशिला दुष्ट परी न घेची सत्वगुण। ऐसा तो दुराचारी दोषी कुलांगणा स्त्रिया अभिलाषी परिद्रोह करीतसे गोत्रमित्रासी द्रव्य तस्कर मग तयाचे गोत्रबंधू असता देशावरा निघाले द्रव्यहितार्था मग तो दुष्ट त्या संगती स्वार्था मार्गक्रमिता झाला मग त्या गोत्रजांचे द्रव्य चोर मार्गी आडवा ठाकला तस्कर तेने गोत्रपुरुषा केला शस्त्रमार हारविले भांडवल मग कोणी एक गेला पळोनी त्या नगरी बोभाटला दीर्घध्वनी मग घावणे करी त्या खष्टवनी पवले वेगेसी त्याही धरिला तो गोत्र हत्यारा मागुती हस्त आकर्षोनी आणिला नगरा मग घालवोनिया तस्करा टाकिला तो स्मशानी। ऐसा मधुरशया दोषी कोणी संस्कार नेदी त्यासी श्वान जंबूक वायसी अव्हेरिला तो जैसे अंत्यजाचे कलेवरी नातळती शुद्ध ब्रह्मचारी तैसा तो अव्हेरिला मस्त्याहारी जंत्वादिकी तया नगरी लिंग स्थापित हर त्या लिंगाणाम संगमेश्वर तव तेथे उतरले काशीकर सेतू बंधाचे पै 5 संवत्सर होते काशीवासी ते येते झाले स्वदेशासी नित्य नित्य योगवीन रवीसी जाऊन देती सर्वथा तो सेतू बंधींचा घणेश्वर त्याही मांडिला संगमेश्वरी अध्वर तेने वेंचिले द्रव्याचे भार सत्पात्रांसी पै हविली नाना द्रव्ये मंत्रे तेने जागरणे झाली अहोरात्रे श्रवण पठन झाली शिव स्तोत्रे त्या संगमेश्वरी सी करुणिया याग स्थिती ते काशीकर स्वदेशा जाती मग देवद्वारी विभूती होती मंत्र सिद्ध यागाची तव ग्राम श्वापदे आली संगमेश्वरी त्याही नैवेद्य पात्रे भक्षिली देवद्वारी मग चरण स्पर्श विभूतीवरी आसने केली श्वानी अहोरात्र होते यागस्थानी मग दोषी पडला होता स्मशानी तेथे कलह मांडिला श्वानी धाविनले स्मशाना दोषी अवन घाण केला नासापुटी मग उरी पाय देऊनी ललाटी जव विभूती उमटली त्रिपुटी दोषियाचे भाडी तो श्वान चरण लागला भाडी दोषी जाणोनी तो श्वान कंटाळी मग स्पर्श केला ते काळी दोषियावरी त्या श्वाने तो ऊर्ध्वमुख पडला होता सहज त्याचे मुखी विभूतीचे पडले रज पहा हो कैसे ओढवले कर्मबीज दोषिया श्वानाचे तैसी भागीरथी मोक्षाचे द्वार तयामध्ये असती जलचर त्यासी तुळणे न महासूर अमरनाथा सहित तैसी विभूती जाण मंदाकिनी वरी पडिले दोषी श्वान दोणी जैसा पूर्व भागे चिंतामणी सापडे संकासी जैसी ते अदृश्य लाख अलंकारी आणि रत्नमणी जडिले ती जवरी पहाते वंध्य कैसी शिरी कुलांगणांची या पहा पहा दुष्ट पाथर त्यासी घडीला मूर्तीचा आकार तो जैसा नाम पावे हरिहर तेने कवण तप केले तैसा तो यमे जानोनी गोत्र हत्यारा
तो आधींची नेला होता यमपुरा. मग प्राप्त झाली त्याची या शरीरा विभूती क्रिया थोरी. तव पहा हा कैलासाहून तेथे उतरले दिव्य विमान. सवे अप्सरा गंधर्व गायन आणि गण शिवाचे. नाना ध्वनी वाजती दिव्य घंटा. ओलागर नगराची या वाटा. विमान उतरले क्षिती तटा. जेथे दोषिया आणि श्वान. तेही श्वान देखिले जीवे स्वस्थ. त्यासी विमानी घालिती शिवदूत. दोषी देखिला देह गलित. तो नेला यमगणी. जीव हंसे अव्हेरिले शरीरा. त्याच्या भाळी देखिले भस्म भारा. मग कोप चढला त्या शिववीरा. देखून या दोषी मृत. म्हणती शिव मंत्राची भस्म धुळी. ती विभूती जयाचे भाडी. तो अनयात परी पृथ्वी तळी समर्थ तोची. चंदनासी कैचा ज्वर ताप. सूर्यासी केवी अंधकार लेप. विभूती ज्याचे भाडी त्यासी पाप. न म्हणावे स्वमुखे. पाहता कुबेर अलकेश. त्या गृही दरिद्राचा केवी वास. विभूती ज्याचे भाडी त्यासी दोष. कवन ठेवी त्रिभुवनी. शुद्ध कमळींचा जो मुक्ताहारी. त्यासी बंधन केवी वायसा घरी. विभूती ज्याचे भाडी तो यमपुरी. केवी भोगी कुंभीपाक. जो शिवाचा उपासक भक्त. जयासी विभूतीचा स्वार्थ. त्यासी त्रिलोकी बाधिता समर्थ. ऐसे कोण असे. कल्पद्रुम तो केवी निष्फळ. चिंतामणी कैसा दुर्बळ. विभूती ज्याचे भाडी त्यासी काळ. केवी बांधो शके. पहा होतो कृतांत कैसा अन्यायी. शिवाचा सखा नेला विभूतीचा स्नायी. जैसा तो पतंग पंचत्वा ठाई. न मानी अंगारा ते. म्हणून विभूती हा प्रलय अंगार. कर्मसृष्टीसी करी संहार. या विभूतीचा समर्थ विचार. तो शंकरची जाणे. हे पवित्र विभूतीचे भाडी. हे शिवमंत्रे लेपिले भस्म धुळी. हाची मंत्र जपतसे चंद्रमौळी. त्रिअक्षरे विभूती. एवढा विभूतीचा महिमा. तो केवी गम्य होय जियमा. विभूती अगोचर पुरुषोत्तमा. विरिंची प्रथमादिका. ऐसे अनुवादले शिवगण. विमानी घातले दोषी आणि श्वान. मग उडाले दिव्य विमान कैलास पंथे. श्वान दोषिया घालोनी विमानी. शंकरापाशी आणले शिवगणी. मग प्रश्निता झाला शूलपाणी. आपुल्या भृत्यासी. एक प्राणे स्वस्थ दुसर भ्रत. मग कथिते झाले शिवदूत. म्हणती कृतांते नेला शिवभक्त. विभूती स्नायी जो. ते परी जाजी त्रिपुरारी. जंबुका गृही गांजिला केसरी. त्रैलोक्य दग्धी जो क्षणा माझारी. तो वन्ही वस्त्री बांधिला. विपरीत वर्तले जी शंकरा. तटाके वंद्य झाली नदीश्वरा. भाग दाणे पिडिगा अध्वरा. हे आश्चर्य थोर पै. शिवा ऐसे हे न घडे कोणे काळी. परी जो भस्मराशी तुमचे भाडी. जयाचे ठाई तो यमाजवळी. पावतसे पीडा थोर. इतुके अनुवादले शिवगण. की जैसा त्याही शिंपिला हुता क्षण. तैसा झाला क्रोधायमान. विभूती निंदा ऐकोणी. आता अगस्ती वदेजी समर्था. षडानन स्वामी अनाथनाथा. पुढे कैसी विभूतीची कथा. ते निरूपावी आता. म्हणून प्रार्थितसे बद्ध हस्ती. गणांसी आज्ञा करी पशुपती. परी द्वादश भुज विकट मूर्ती. क्षमा करी मज. स्वामी म्हणे गारुषी गुणज्ञा. तपाधिकार्या महंता पूर्ण. शिवाज्ञा झाली महाउग्रगणा. तै मी तेथे होतो. 64 कोटी गण शिवाचे. ते प्रौढीन सांगवे वाचे. त्यामध्ये मुख्य नामाचे ते सांगो संकलित. नैगमु शैलादी बाण करी. भृंगी कीटी मणिमंत मांदार. सारुद पाताळ कंठेश्वर निजगण हे. मती मल्ल चेन मुगोल्लाण. विशंकु गोकर्ण घंटाकर्ण. नामनु मल्लाण शंखध्वण. आणिक शंकु कर्ण तो. महाकुश मशाणू राजेश्वर. वड बाळ किन्नर जुखार. पिसार आणि एल्हा कोत्तार. जो म्हणू महावीर. हळू कल्लार आणि सचरानन. जय विजय सुलक्षण.
देवांग आणि गुढ वाहन महागण शिवाचे. तेज प्रकाश कुधरा हस्त योमानम आणि वज्रदंत. पवाड मल्ल पवन स्वभूत मृत्युंजय महावीर. ऐसी नामे सांगता गणांची विलंबता होतसे कथेसी. परिपत्र शाखा विरहित रुची नाही भोजनासी. तरी स्कंद पुराणी आहे संपूर्ण जे शिवाचे 64 कोटी गण. संकलित मार्गे श्रवण केले मी श्रोतयांसी. ऐसे गण शिवाचे बाळाधिक त्यामध्ये त्रिवर्ग मुख्य नायक. स्वामी वीरभद्र लंबोष्टक गिरिजा मुंड तोपे. शिवसैन्य निघाले अपार मध्ये शंख भेरीचे महागजर. ते शिवाज्ञेने पावले यमपुर महाजगडंबर गर्जती पै. ते यमपुरी दुर्घट आटक हुडे विस्तीर्ण सतीशत एक. तेथे उभे राहून यमाचे लोक प्रवर्तले महामारा. तव यमासी जाणविली मात म्हणे युद्धासी आला शिवसूत. यमपुरीसी मांडिला कल्पांत आता विचारणा कैसी. मग शिववीरांसी जाणून कृतांत म्हणे हे तरी करीती युगांत. महासैन्य आले अद्भुत हे सर्वथान आवर्ती. मग यमे पाचारिले पुरोहित जे शुभ गुणी समस्त. मग प्रश्निता झाला ही मात शिववीरांची त्या. अशुभ मंत्री म्हणती जी यमा पहिले वर्तावे संग्रामा. शक्तिविन सोनी युद्धकामी न कीजे काम्ही. मग ते शुभ मंत्री वदते झाले शिववीरांसी संग्राम न चाले. हे कवन्या अर्थासी आले प्रश्न की जय यमराये. मग धर्म प्रश्नी चित्रगुप्तासी हे शिवसैन्य आले कवन कार्यासी. येरू म्हणे जी तो महादोषी आणिला त्यांचा. जो मधुरशया गोत्र हत्यारा तो तुम्ही आणिला जी यमपुरा. त्यास्तव येणे शिववीरा झाले येथे. यम म्हणे तो महादोषी सर्वथा काय त्या शिवसैन्याची कथा. वातस्पर्शे जैसी तरुपणे व्रथा उडविन योमी. म्हणून हाकारिले भृत्यजन 14 कोटी आले सैन्य. तरी ते आता जिंकी कवण कैसे सांगो श्रोतयांसी. प्रथम आला अधर्म अनाचार त्याही देखिला शिवभार. जैसावन्नी पुढे गिरीवर देखिला कर्पुराचा. पंचही रोग आले थोर 84 वात 18 ज्वर. आणि सन्निपात महावीर आले जी तेथे. रस रोग आला जी महावीर पित्त दुर्गंधी अपस्मार. तव स्वामीसी प्रार्थी मुनीवर सांगा जी नामे त्यांची. तव स्वामी म्हणे ऋषी अगस्ती परीयसी नामांच्या पंक्ती. परी शिवसैन्या पुढे खपती केऊता तो यमराव. आता श्रेष्ठ जो रोमाधिक हाडी कूर्म तारक ज्वर मर्क. षडगुणी नसून आदमानक महारोग हे. जळ गंडमाळा आनंदसार पिना कुरुसार आणि रुखार. अजीर्ण किर्मी महामशा भार शूळ सैन्याचा. स्वामी म्हणे तथा तपाधिका सृष्टी हा महाशूळ भार यमाप्रष्टी. आता स्वसैन्य ते लक्षी तटी निरोपू तुझ. पीतक आणि शीळ रस म्हणू दंत शुधोकू आणि लंघणू. आढळ मनमथू महादारुणू ज्वर सैन्य हे. आता यमाचे काळ सैन्य कैसे की योमी गंधर्व भार जैसे. की सरिता नीर समुद्री ऐसे शिवसैन्यावरी. गतिभंग आणि पाणी पंकज तळस्तंभक आणि मधुपंकज. मणिस्तंभक आणि उत्तंकराज असाध्य वीरते. काळ सिंगाडू आणि कांस उर सव्याधी आणि आडव्याधीर. अकळ विकळ आणि दाढा बधीर गुजुवड महावीर. शिष्यासी म्हणे व्यासमुनीवर आता सोहा महापसार. कथेसी विलंब होतसे थोर वाढविला पाल्हाळ. तरी स्वामी म्हणे अगस्ती मुनी प्रती सर्वही निरूपिले नाना युक्ती. मग संकलित मार्गे श्रोतयांप्रती निरूपितो कथा. शिवदास गोमा म्हणे स्पष्टवाणी श्रोतया प्रार्थितो कर संपुट जोडोनी. हे कथा कर्मकाळांचा वन्ही परिसाजी बहुस्वार्थे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे दिवोदास चरिते विभूती महात्म्य कथने. मधुरशया ब्रह्मणोद्धरण नाम 250 अध्याय.
श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.